हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. तर कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर ह्या खिडकीच्या पडद्याची लिंक कोणीतरी मला मागत होते कमेंटमध्ये. तर हे पडदे मी ऑफलाईन घेतलेले आहेत, पिंपरी चिंचवडच्या बाजारातून मार्केट दुकानातून, माहित नाही का. पिंपरी चिंचवडच्या मार्केट होतं ना ते. आपण पडदे कुठून घेतले? पिंपरी चिंचवडच्या मार्केट मधून ना. पडदे हा, पिंपरी चिंचवडचं मार्केट होतं. तर याची लिंक नाही देऊ शकत कारण ऑफलाईन घेतलेलं आहे आम्ही पडदे. तर हां, काय म्हणत होती मी. आज मला आधी खूप दिवस झाले एका ताईने कमेंट केली होती माझ्या जुन्या चॅनलवर, म्हणजे कुठं जर फिरायला जायचं असेल तर चांगला लोकेशन तुला सांगते म्हणे. पिंपरी चिंचवडला कुठं तरी काय कोणतं गार्डन ते? बर्ड व्हॅली गार्डन आहे. तर तिकडे जा म्हणे फिरायला. तर आज मिस्टर मला म्हणले तू आवर पटकन, तुला मी बर्ड व्हॅलीला नेतो. हा सर, काय खाल्लं? आकारा बीट खाल्लंय, बीट खायला. तर मी स्वयंपाक केलेला आहे. इकडे बघू शकता पनीरची भाजी केलेली आहे. म्हणजे कालचा पनीर वाचला होता थोडा, यांनी लय पनीर आणला होता. त्या दिवशी मी रात्री भाजी केली पनीरची आणि मग आत्ता केली. बघा तर कशी झाली पनीरची भाजी, मला कमेंट करून पटापट सांगा. त्यानंतर जेवण वगैरे करायचं आहे आम्हाला आता, आणि मग भांडे वगैरे घासते. जेवण वगैरे झाल्यावर मग आवरून आम्ही जाणार आहे बर्ड व्हॅलीला. इकडे कपडे लावून दिलेले आहेत, हे बघा कपडे फिरतायत इकडं. तोपर्यंत आमचं जेवण होते. जेवण झालं की भांडे घासते, मग धुणं वाळत टाकते. मग धुणं भांडे झाले की मग आम्ही तयारी करून बर्ड व्हॅलीला जायचं. एक प्रमोशन द्यायचं एका ताईचं, नाही 2-3 प्रमोशन आहेत. तर तेवढे प्रमोशन दिले की मग आम्ही जाणार आहे बर्ड व्हॅलीला. तर तुम्हाला नेणार आहे. खूप दिवसानंतर मी व्हिडिओ शूट करत आहे. गावावरून आल्यानंतर मी आज व्हिडिओ शूट करत आहे. शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघितले असणार, रोज शूट करते, पण लॉंग व्हिडिओ आज शूट करत आहे गावाहून आल्यापासून. एक व्हिडिओ तुम्ही बघितला, ते कास्टवरून बोलले होते म्हणून मी व्हिडिओ बनवला होता यांच्यासोबत. तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला. त्याच्यानंतर हा व्हिडिओ मी शूट करत आहे आजची तारीख आहे 6/3/4 हां. तर रद्दी पेपर त्यांना आणायला लावले होते, तर रद्दी नाही भेटली म्हणून हे नवीनच पेपर घेऊन आलेत. हां बस. तर ते घरातलं आवरायचं आहे ना, तिकडचे कप्पे वगैरे. तर त्या कप्प्यामध्ये पेपर ठेवून मग त्याच्यावर डबे ठेवायला बरं वाटते, नाही तर मग धूळ बसते. त्याच्यामुळे मी त्यांना पेपर सांगते किती दिवसाची. तर आज आणले त्यांनी पेपर, आणि आज आम्हाला जायचं होतं. जाऊ द्या, बोलते नंतर जेवण झाल्यावर. या तुम्ही जेवण करायला. इकडं वाढून घेतलेलं आहे, बीट आहे. जेवणामध्ये बीट खाल्लेलं चांगलं असतं, शरीरासाठी चांगलं असतं, रक्त वाढते बीटनी. त्याच्यातच रुमाल पडली का. तर चला जेवण करतो आता आम्ही. टी व्ही लाव रे, टी व्ही पाता जीव. आता वाजले 12:30. आता आम्ही जेवण करणार आणि मग आवरोस्तोर वाजते 2. मग आम्ही आवरणार आणि मग जाणार आणि तुम्हाला पण नेणार. आणि टरबूज आणलेला आहे मोठा मोठा टरबूज. एवढा मोठा टरबूज असतो का कुठं बा? किती मोठा टरबूज आणलाय हे बघ. तर हा टरबूज पाण्यात ठेवायचा असतो, थंड झालं तर चांगला लागतो. अरे देवा, मी ताट वाळून घेतला आणि या व्हिडिओच्या नादात भाजीच घेतली नाही ताटात. बघितलं का? कॅरी बॅग फाटल, पडल डोक्यात. मी भाजी केली. थांबा तसं नका धरू. दुसरी पडी आहे का? व्हिडिओच्या नादात मी भाजीच ताटामध्ये घ्यायचं विसरून गेली. आमच्या ननंदबाई पाहतील तर म्हणतील तू भाजी विसरून जाते, जेवणाकडे लक्ष नाही तुझं. आमच्या ननंदबाई व्हिडिओ पाहतात बरं का मित्रांनो. तर जरा चांगले कमेंट करत जा असं माझं म्हणणं आहे. ते रोज नाही पाहत, कधीमध्ये पाहतात, पण पाहतात. ठीक आहे, तर चला मग या मस्त पनीरची भाजी वगैरे जेवण करायला. व्हिडिओ कंटिन्यू करा. भेटू आपण थोड्या वेळाने गार्डनला गेल्यावर. तर चला मग. तेरी आँखों में मुझे प्यार नजर आता है, तू ही आशिक तू ही दिलदार नजर आता है. तेरी आँखों में मुझे प्यार नजर आता है, तू ही आशिक तू ही दिलदार नजर आता है. मेरे महबूब सनम तेरी चाहत की कसम
कसम। जेवण करता करता गाणे लावले. त्यांना आहे ना अजिबात गाणे म्हणता येत नाही बरं का. ना सूर मिळत ना ताल मिळत ना काही. मी म्हणत नाही मला परफेक्ट येते, पण त्यांना अजिबातच येत नाही. त्यामुळे मी थोडीशी मज्जा घेत होती त्यांची. त्यानंतर तर मग अशी आम्ही जेवण वगैरे केलो आणि जे झोप लागली आम्हाला टर्राट गाड गाड म्हणतात का रे? टर्राट म्हणतात का गाड म्हणतात? गाड गाड झोप लागली. हां गाड झोप लागली. मग पाहिलं तर उशीर झाला उठून. आम्हाला दुपारीच जायचं होतं गार्डनला फिरायला. तर आता संध्याकाळ झालेली, उशीर झालेला आहे. काय माहिती आता कोणत्या गार्डनमध्ये नेते. प्लॅन कॅन्सल होतो का काय माहीत नाही. तरी आम्ही आवरलेला आहे, तयारी केलेली आहे. ड्रेस कसा दिसतो सांगा. तू तेल लावला? हां हां पावडर लावलं दाखवा. ते त्यांना दाखव पहिलं. त्यांना दाखव. हां यांना बघून घ्या आधी. झालं का? नवीन आमच्यापेक्षा हिरो दिसायला लागले. नवीन दिसत. हां एक नंबर दिसता. नवीन दिसतात ते. तर चला मग निघतो आता आम्ही. कुठल्या गार्डनला जाऊ तिकडं तुम्हाला नेऊ. बोला 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 बोलायचं शिका जरा. माझं बोलणंच असं आहे हो. लोकांना असं वाटतं मी तुमच्यावर दादागिरी करते, दम दाखवते असे म्हणतात लोक. असं असतं खरं नाही करू का? खरं. चल तसं काय नाही मित्रांनो, चेष्टा मस्करी असते आमची. बोलायला शिकत जा म्हणजे थोडं बोलत जाऊ. चला मला मारू नका, तो कॅमेरा हलतोय. केस आता मी येणारच नाही. जा नाही केस मी टकले. जा येत नाही मी. चल येतच नाही मी आता. काय केलं तू? असं केलंय? नाही येत नाही येत नाही यायचं मला. केस मिटकवले माझे. एवढ्याशा गोष्टीवर का बांधते मी आता. हे बघा बरं, हे अर्धे मनी इकडं अर्धे तिकडे आहेत का बघा. काय घोड झालाय बघा बरं. नाही दोन्ही साईडला मनी पाहिजे. सगळे हो बरोबर आहे. चला एकच साईडला घालता. तर उगाच मजाक केली त्यांची. म्हणलं काय म्हणतात बघा. येतच नाही म्हणलं मी आता गार्डनला. तर खूप दिवसाचं चाललेलं होतं त्यांचं, चल तुला कुठल्या तरी गार्डनला फिरायला नेतो. मग मला एक गोष्ट आठवली. एका ताईने कमेंट केली ती, पिंपरी चिंचवडमध्ये आहे ना बर्ड व्हॅली म्हणून खूप छान असं गार्डन आहे म्हणे. मग आम्ही भोसरीत पोहोचलो आणि भोसरीत एवढी गर्दी होती बापरे. गाडी निघत नाही लवकर. भोसरी रोडला लईच गर्दी असती बाबा. त्यानंतर मग आम्ही निघालो पुढं. आज आम्ही चाललेलो आहे बर्ड व्हॅली या गार्डनला. तर नवऱ्याला सुचलं बाबा अचानक गार्डनला न्यायचं. मग काय त्यांना वाटलं पाणीपुरी खायला जायचं, तर आम्ही पाणीपुरी खायला जातो. गार्डनला जायचं तर मी स्वतःहून कधीच म्हणत नाही त्यांना मला इकडे फिरायला न्या, तिकडं न्या, हे चारा ते चारा किंवा काहीच. तरी लोक मला म्हणतात तू नवऱ्याला त्रास देते. अवघड आहे बाबा. माझा नवरा एवढा हौशी आहे ना की त्याला म्हणजे आवडते कुठं पाणीपुरी खायला, कुठं बाहेर न्यायला, फिरवायला, शॉपिंगला. तर ते स्वतःच्या मनाने करतात. ठीक आहे. तर फायनली आम्ही इकडे बर्ड व्हॅली उद्यान म्हणून आहे तिथं पोहोचलो. हॅलो फ्रेंड्स, फायनली आम्ही इकडे बर्ड व्हॅली गार्डनला आलेलो आहे. छान वाटते इथून. तर बोटिंग वगैरे आहे म्हणतात तिथं. तर काय माहीत नाही मला जास्त. राहू दे नीट राहील. तर चला मग आता बघू आतमध्ये कसं आहे काय. गाडीवर केसांचे हाल झाले सगळे केस. त्यांना बोटिंगचे पैसे काढायला लाव तिकीट. फायनली आम्ही तिकीट वगैरे काढली आणि आता चाललोय आतमध्ये. तर तिकडे बोटिंग वगैरे आहे म्हणे बाबा. मग म्हणलं चला. आणि मयंकचा आनंद तर बघा गगनात मावत नव्हता. आणि मयंकचे पप्पा मयंकसाठी सगळं करतायत जे त्याला वाटतंय. मला बोटिंग करायची, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, हे करायचं ते करायचं, असं सगळ्या गोष्टी मयंकच्या मनाप्रमाणे होत्या. त्यासाठी तर तो खूपच हॅप्पी आहे. आधी आम्ही इकडे आलो, सगळं बघून घेतलं. खूप छान असं खूप मोठा तलाव होता आणि तिथं भरपूर जण बोटिंग करत होते. मग आम्ही पण तिकीट काढली आणि मग आपले जॉकेट घातले आणि आता आम्ही बोटिंग करणार आहे. तर आम्ही जिथं बोटिंग करायला गेलो होतो ना तिथले ते तिकीट घेणारे जे होते ते मला म्हणले मॅडम आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो. तेव्हा खूप भारी वाटलं. आणि माहीत नाही आता इतक्यात काय झालं आहे, मी बाहेर गेली की एवढे जण ओळखतात ना बापरे, एवढे जण ओळख देतात. प्रत्येकाला वेळ देणं होत नाही बोलत बसणं. पण असं म्हणजे नाही का 2 पावलं चालले की कोणतरी भेटते. करिश्माताई तुम्ही करिश्मा ऑफिशियल आहे ना, तर आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो. त्यानंतर म्हणजे खूप छान वाटतं कोणी ओळख दिल्यावर. आता नवऱ्याला कसं वाटतं मला नाही माहिती. तर इकडं आम्हाला एक एरोप्लेन पण दिसला मस्त जाताना. त्यानंतर इकडं नदीमध्ये मस्त बदक पण होते. खूप छान होता गार्डन. मला खूप आवडलेला आहे. तुम्हालाही जायचं असेल तर याचा ॲड्रेस आहे बघा पिंपरी चिंचवडमध्ये कुठंतरी बर्ड व्हॅली म्हणून आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आहे हे. तर तुम्ही पण एकदा नक्की जा. हे ते दादा आहेत ते म्हणले व्हिडिओ पाहतो. नवऱ्याला ऐकून छान वाटलं. पण आता आम्ही आलो इकडं. ही बघा कसं आहे. बोटिंग करू आता मस्त गारगार पाण्यात. मस्त एन्जॉय व्हिडिओ काढू. इंस्टाग्रामसाठी व्हिडिओ काढू.
पाण्यात हात टाकून त्यानंतर मासे. कसं वाटतंय मग तुमचं काय मत आहे बोटिंग बद्दल? मस्त 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 तुमचं काय मत आहे मयंक शेठ? मला तर पाण्यात हात टाकायचंय. पाण्यात नाही हात टाकायचं, तुला धरून बसावं लागतं. छान आहे बघा लोकेशन, गारगार वाटायला लागलं इथं. ओ कुठं आले? बर्ड व्हॅली बर्ड व्हॅली भारी राव, फोटो काढू तोपर्यंत. पाहिजे. हा ना, उलटाच कुठाना झाला मित्रांनो, पाय दुखायचे कामं झाले आमचे. मी म्हटलं थोडं एन्जॉय करावा, पाण्यासोबत खेळावा असं, तर इथं पैडल स्वतः मारावं लागत आहे. हे बघा पाणी. हा मयंक, नाही तर परत म्हणणार मयंकला नाही घेतलं का. ओ ताकद लावा की जरा. हा? माझ्या एकटीच्या ताकदीवर बोट पडणार आहे पुढं तुम्हाला घेऊन. मलाच काय कळण आपण. हा? चला की कुठं चाललोय मलाच काही कळना. इथं टाइम बदलून जायचं ना, आपले पैसे घ्यायचे अजून. भारी वाटते, पण असं पाण्यात हात नाही लावता येते मला. खाली एक व्हिडिओ काढायला पाहिजे, इंस्टाग्रामसाठी ट्राय करते. तर मित्रांनो, माझा पार इथं पैडल मारू मारू जीव चाललाय ना. हा म्हणतो मी बसू का सांगा. हे बघा आम्ही कुठं आलो, ते तिथून आलो इकडं. ये तर पार थकले. मला म्हणतात साथिया ये तूने क्या किया, बेलिया ये तूने क्या किया, मैंने किया तेरा इंतजार, इतना करो ना मुझे प्यार. असं असतं, प्रेम करा तर असं भोगावं लागतं. हा ते बर्ड व्हॅली बघा. आहे का आपल्याला परमिशन? तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आम्ही मस्त बर्ड व्हॅलीमध्ये बोटिंगचा आनंद घेतला. आणि इथं आम्हाला घुबड पण दिसला आहे बघा. तर घुबडासोबत जरा फोटो व्हिडिओ काढावं म्हणलं, मग आम्ही तिथं नेली बोट. आणि ही बोट आमच्याच ताब्यात दिल्यामुळे एक गडबड झाली होती बाबा. तिकडून आहे ना एवढ्या मोठमोठ्यानी लाटा आल्या, अचानक ते शूट नाही करता आलं मला. इकडे रेन डान्स पण होता छान. रेन डान्स म्हणतात याला बघा, खूप छान होतं. ही रात्री 8:30 वाजतापासून 7:30 ते 8 वाजेपर्यंत चालू होतं आहे वाटतं. तर मग फायनली आम्ही फास्टमध्ये निघायला गेलो आणि तिकडून अशा 4-5 लाटा आल्या आणि बापरे आमची बोट अशी हलली ना. तर मला असं 2 मिनटासाठी तर असं वाटलं की झालं आता. म्हणलं काय, मला तर काही समजत नव्हतं, डोकंच बंद पडलं होतं. मग मिस्टर म्हणले घाबरू नको, मला पोहता येते, आपली बोट काय डुबणार नाही. मग आम्हाला पानकोंबडी पण दिसली त्याच्यामध्ये, पानकोंबडी का काय बत्तक म्हणतात ते. आणि त्यानंतर म्हणलं बाबा नको मला, आता झालं चला रिटर्न. कसं वाटलं तुम्हाला बोटिंग करून? मस्त मस्त मजा आली, एक नंबर. आनंद झाला. धन्यवाद, तुमच्यामुळे आम्हाला आनंद घ्यायचा टाइम भेटला. काय म्हणतात त्याला, भाग्य, आमचे भाग्य. ओय हापटू नको. चला, त्यानंतर बोटिंग वगैरे केली आणि आम्हाला जोरात भूक लागली. मग तिथं शेजारी एक हॉटेल होतं गावाकडची मिसळ म्हणून. मग आम्ही काय मस्त मिसळ पाव खायला आलो. इकडे पुरी भाजी घेतली मयंकनी, त्यानंतर मी कोल्ड कॉफी. आणि म्हणलं मग आम्हाला परत तिथं खाऊन परत तिथं रेन डान्स बघायला जायचं होतं. मग इथं लिहिलं होतं जसं एका ताटात मिसळ खाल्ल्याने प्रेम वाढते, तसे 30 रुपये बी 4 वाढतात. मग नवरा म्हणला पैसे वाढलेच चालन पण प्रेम कमी नको व्हायला. एका ताटात खाल्ल्याने प्रेम वाढतं, तसं एका ताटात खाल्ल्याने 30 रुपये बी वाढतात. फक्त माझं वजन काही वाढत नाही. बरोबर बोलली चेपट्या. वाढत नाही, अजून होतंय कमी. हा, तुझं वाढलं का वजन? माझं जेवढाचे तेवढाचे. हा, माझं जेवढाचे तेवढाचे. तुमचं कमी काऊन होत नाही हो? मला तरी देऊन द्या बाबा कोणी वजन, माझं वजनच वाढत नाही. आता काय करता सांगा. आम्ही आलोय मिसळ खायला. आता परत रेन डान्स बघायला जाणार आहे. तिथं जाणार आहे ना. तर फ्रेंड्स, इकडं फायनली त्यांचा मिसळ पाव वगैरे आला होता. आणि उद्या आम्हाला म्हणजे हा व्हिडिओ जेव्हा काढला तेव्हा त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला कात्रजला पण जायचं होतं आदितीताईकडे. त्याची पण पॅकिंग करायची होती, घरातले काम पण पडलेले होते, पण काय करता आता. मग नंतर आम्ही कोल्ड कॉफी वगैरे घेतली. मयंकला पुरी भाजी खायची होती, मग मयंकसाठी त्यांच्यासाठी पुरी भाजी वगैरे पण ऑर्डर केली. तर बॅग बी पॅक करायची होती घरी जाऊन, कारण आता मयंकचे पेपर चालू होणार होते 7 तारखेपासून. तर 7 तारखेपासून आम्ही आदितीताईकडेच राहणार होतो किंवा मग लक्ष्मण दादाकडे तरी पण जायचं होतं. मग मला त्यांना सोडायला पण यायचं होतं, तरी पण आदल्या दिवशी ते फिरायला घेऊन आले. ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा सांगणारे तसेच प्रदूषणावर नियंत्रण आणून पाहणारे बर्ड व्हॅली सारखे प्रकल्प ह्या संपूर्ण देशाची गरज आहे. म्हणूनच आणि एक निरोगी आणि स्वाभिमान असलेला देश घडवूया. नाचायचं काम नाही. नाचायचं. थांब आता गाण्यावर नाचते ते बघ.
तर आम्हाला तिथंच ते मिसळ पाव पुरी भाजी खाता खाता एवढा उशीर झाला की रेन डान्स फक्त 10 मिनटं बाकी होते संपायला. त्यामुळे मग या रेन डान्स बघायची आमच्याकडून काही तिकीट घेतली नाही त्यांनी आणि मग आम्ही असंच आलो. 20 रुपये तिकीट आहे रेन डान्स बघायला सुद्धा. मयंकला तर खूप आवडलं हे, त्यांना पण खूप आवडलं. त्यांना एवढा इंटरेस्ट आला की बापरे मला बस म्हणत होती. तर मग बसलं एकदम म्हणजे जसं गाणं वाजत होता ना त्या गाण्याच्या तालावर हे रेन डान्स म्हणजे चालू होतं लाईटमध्ये आणि ते एवढं भारी दिसत होतं. तुम्ही बघा व्हिडिओमध्ये तर तुम्हाला एवढं लक्षात येत नसेल पण प्रत्यक्षात एवढं भारी दिसत होतं की शब्द सांगू शकत नाही. तर असा नवरा पाहिजे बघा, असं मन मोकळं बाहेर फिरायला नेणारा, मन मोकळं म्हणजे न काही बायकोनी म्हणायलाच नाही पाहिजे मला इकडे न्या, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. नवऱ्याला नवऱ्याचे कर्तव्य स्वतः समजले पाहिजे. बरेच महिला अशा आहेत बिचारे ज्यांना असं वाटतं की बाहेर फिरायला न्यावं नवऱ्याने, आपल्या मनासारखं थोडंसं वागावं न्याव करावं, पण नाही. बरेच महिला बिचाऱ्या दम घुटून राहतात. पण कसं आहे माझ्या नशिबाला आलंही चांगलं तर मग घ्यायचा आनंद नाही का. मग आम्ही तिथून पुढं निघालो. रेन डान्स वगैरे काय आम्हाला लईच शेवटचे 5 ते 10 मिनटं बघायला भेटलं. त्यानंतर आम्ही निघालो आता रिटर्न जाण्यासाठी घरी आणि पोहोचलो आम्ही इकडे 12 गाव दुसरी आणि 1 गाव भोसरीमध्ये. त्या भोसरीची गर्दी तुम्ही बघू शकता. बाप रे, रस्त्यावर पाय ठेवायला जागा नव्हती एवढी गर्दी आणि गाड्यांची ती एवढी ट्रॅफिक झाली होती की विचारूच नका. तर असं असतं बघा, मला असं कोणाला काही म्हणायचं नाही, प्रत्येकाची आपली आपली परिस्थिती असते. कुठं बाहेर जायचं फिरायला म्हणल्यावर असं काही नाही की पैसाच लागतो. तुम्ही नुसतं पायी चालत एखाद्या वडापावच्या गाडीवर जरी गेले आणि दोघांनी मिळून आनंदाने वडापाव जरी खाल्ला तरीसुद्धा प्रेम टिकून राहतं. असा आनंदाने संसार करायचा असतो. तर खूप छान संसार चालू आहे आमच्या संसाराला कोणाची नजर नको लागो एवढंच म्हणेन. बाकी त्यानंतर आम्ही रिटर्न चाललो होतो तर मला इथं फुलांचे वगैरे झाडं दिसले. आता मला इथून तुळशी पण घ्यायची आहे, फुलांचे झाडं पण घ्यायचे आहेत. काही गॅलरीमध्ये जागा नाही आहे त्यामुळे बघते आता कशा पद्धतीने ठेवता येईल. त्यानंतर कसं बसं आम्ही या ट्रॅफिकमधून निघालो आणि फायनली आम्ही पोहोचलो आहे. अरे बापरे, हे देवा भगवाना ईश्वरा कसं रे देवा, कसं होईल बाबा. थकले का हो? थकले किती थकले? घुसा त्या कॅमेऱ्यात घुसा. हो तुम्हाला मी अशी इथं बसा असं मी बोलल्यावर तुम्हाला अपमान केल्यासारखं वाटतं? हां खरं इथं बसून दाखवा. बसा इथं. माझी टेक्निकच अशी आहे बोलण्याची, माझा स्वभावच असा आहे. मुळात मी बोलतेच अशी सुरुवातीपासून सगळ्यांसोबत. त्यामुळे अपमान केल्यासारखं काय विषय. कमेंट आले होते दाजींना असं बोलत जाऊ नको, अपमान केल्यासारखं वाटतं त्यांना बोलता येत नाही. नवीन आहेत व्हिडिओमध्ये, बोलायला शिकतील हळूहळू. तर मित्रांनो एवढी ट्रॅफिक होती ना बापरे, आम्हाला त्या ट्रॅफिकमधून निघता आम्हाला फार अर्धा तास लागला. इथल्या इथं एवढी ट्रॅफिक होती बघा. आता टर्न लेफ्ट घ्या म्हणते बाई. घरात पोचलो ना आम्ही. 1 तास लागला तिथून इथे यायला. अर्धा तासात आलो मी तिथून. हां तिथून 1 तास लागला. तर ट्रॅफिक होती, लय ट्रॅफिक होती जबरदस्त. छान फिरलो आम्ही, मस्त एन्जॉय केला. उद्या आता जायची पॅकिंग करायची आहे. उद्या जायचं आहे आम्हाला माहेरी जायचे उद्या. घरी आपल्या पहिल्या घरी. हो आपला आजा बसलाय पहिल्या घरी. आपल्या पहिल्या गावी. तर चला. काय करून राहिला हा बघा बरं. पाणी एवढं गार पाणी नको पिऊ. तर चला मग मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. डोळे कसले लाल झाले हो माझे बघा. हो डोळे लाल झाले बघा. डोळे लाल नाही झाले, मग पापण्या लाल झाले. पापण्या कुठं लाल होत असते होय? पापण्या हे असतात. तेच त्याच्या आतमध्ये. ओ माय गॉड, त्याला पापण्या नाही म्हणत, त्याला डोळे म्हणतात. तुम्हाला डोळे कशा? हे डोळे ह्याला म्हणते ते काळा आहे ना, काळा आणि पांढरा. त्याला बावली म्हणतात डोळ्याची. कुठली? मित्रांनो जाऊ द्या आता मित्र सांगतील. या नाही आणलाय ना, काहीच कळत नाही. नुसतं काहीतरी मला येड्यात काढतात. हे जे काळे आहेत ना आपले, याला डोळे म्हणतात म्हणे. डोळे हे आहेत पांढरे आहेत, त्याला डोळे म्हणतात. हे डोळ्याची बावली असते. बावलीचं ऑपरेशन होत असतो, डोळ्याचं ऑपरेशन होत नसतो. अवघड आहे रे देवा. यांच्यासोबत
एखादी शर्ट जिंकणं म्हणजे ना उलट्या घड्यावर अजिबात काय बोल घेतात. उलट्या घड्यावर पाणी आहे खरं. नाही मी दाखवणार आहे, असं थोडी आहे. तुम्ही असलं काहून मला येड्यात काढता मग. तर मित्रांनो, डोळे कशाला म्हणतात एकदा यांना कमेंट मध्ये सांगा. डोळे हे आतल्या भागाला डोळे म्हणतात का? आतल्या भागाला डोळे हे जे काळेवाले आहेत यांना बाहुली म्हणतात. काळं मध्ये आतला भाग आहे तो लाल झाला तुझा, ह्याला चिटकून आहे ते. हा, हे पांढरा जे भाग असतो ना आपला ते कुठं पांढरा, लाल झालाय खालचा. त्याला काय काय म्हणतात? बोलावा. जाऊ द्या मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. लई डोकं सुरकला आता. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.